हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना। तुम्हा सर्वांचे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत। तुम्हा सर्वांना प्रथम गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला खूप सुखाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। गुढीपाडवा म्हटलं की मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या अंगणामध्ये गुढी उभारून करत असतो, कारण गुढीचं प्रतीक हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते। तर गुढीच्या दिवशी मी ही छानशी अशी रांगोळी काढली होती आणि रांगोळीमध्येच गुढीपाडवा असेही रेखाटून छान रांगोळी काढून मंगल कलशही रेखाटला होता। त्यानंतर मुख्य दरवाजासमोरही छान रांगोळी काढून मुख्य दरवाजा साफ करून घेतला होता आणि दरवाजावरती स्वस्तिक कुंकवाने काढलं होतं। उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं होतं आणि दोन्ही बाजूला शेवंतीची फुलं ठेवली होती। मन प्रसन्न करणारे वातावरण होतं। त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवपूजेमध्ये स्वामींना अभिषेक घातला आणि स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्याकडे येणारे वर्ष आम्हाला आणि माझ्या कुटुंबियांना सुखाचे, समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे जाऊ दे। तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावरती राहू दे। येणारे सुख दुःख तुमच्यासोबतच आम्ही पूर्ण करावीत किंवा स्वीकारावीत अशीच त्यांच्यापुढे प्रार्थना केली आणि तुम्ही सतत आमच्यासोबत राहा हीच इच्छा मी व्यक्त केली। तर तुम्हालाही येणारे वर्ष खूप सुखाचे, समृद्धीचे जावो। येणारे सुखदुःखामध्ये स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहू दे हीच सदिच्छा आणि हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। आज मी स्वामींना नैवेद्यामध्ये कडीलिंब, गूळ आणि चणा डाळ यांचा नैवेद्य दाखवला होता, कारण प्रथम मान हा आजच्या दिवशी कडीलिंबाचा असतो, याचबरोबर गुळाचा आणि चणा डाळीचा। प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा बेत हा असतो। ही छानशी गुढी आम्ही आमच्या गॅलरीमध्ये उभारली होती। गुढीला लिंबाचा आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधले होते। आंब्याचे पानांचे तोरण हे मंगल दिवशी म्हणजेच आपल्या कोणतेही कार्य करताना आंब्याच्या झाडाचे तोरण हे बांधायचेच असते। त्यानंतर कडीलिंब बांधून छानशी सजावट करून घेतली। ते वाटीमध्ये प्रसादामध्ये कडीलिंब, गूळ आणि चणा डाळ होती। हळदी कुंकू, नारळ आणि एका काचेच्या पेल्यामध्ये दिवा लावून ठेवला होता, कारण वारं भरपूर असल्यामुळे दिवा राहत नव्हता आणि दिवा जात होता। म्हणून म्हटलं थोडीशी काहीतरी व्यवस्था करून ठेवावी, म्हणून काचेच्या पेल्यामध्ये ठेवून दिल्या। दोन्ही काचा व्यस्त होत्या, म्हणजे एक देवघरामध्ये आणि एक मुख्य दरवाजासमोर। 5 पक्वानाने छानसं असं ताट सजलं होतं। ताट बघूनही प्रत्येकाला वाटलं असेल खूप छान ताट सजलेलं आहे। आणि त्यानंतर श्रीफळ वाढून माझ्या मिस्टरांनी गुढीची पूजा करून घेतली। त्याचवेळी ही छोटीशी स्त्री लुडबुड करत होती, कारण तिला पाणी प्यायचं होतं नारळामधलं, पण ते संपूर्ण पाणी उडून तिच्याच अंगावरती पडलं आणि ती खूप खुश झाली, कारण सगळंच पाणी तिच्या तोंडामध्ये पडलं होतं। एकतरी मुलगी घरी असावी, तिच्या पैंजणाच्या छुमछुम म्हणजे नादानेच संपूर्ण घर आनंदमय होतं आणि खरंच लक्ष्मीचा वास आपल्या घरी राहतो। आनंदाचं वातावरण फक्त मुलीच्याच पैंजणाच्या नादातून आपल्या घरी येत असतं, याचं वेगळं सुख असतं। खरं तर मुलगी असणं हे सौभाग्याचंच लक्षण मानलं जातं। तिची ही लुडबुड बघून आणि प्रत्येक सणात तिची जी हुरूप असतो किंवा मी करणार हे वेगळंच असतं। हिची जी लुडबुड बघूनच आम्हाला खूप समाधान वाटतं आणि प्रत्येक सणाचं वेगळा आनंद घेता येतो, कारण रांगोळी मी काढणार, पूजा मी काढणार ह्यातच तिचा आनंद मावलेला असतो आणि तिच्या पाठी पळता आमचीही धमचाक होते, पण हा वेगळाच आनंद असतो। तर तुम्हाला आमचा गुढीपाडवा कसा वाटला आणि गुढीपाडव्याची ही छोटीशी रांगोळी आणि हा नैवेद्य आणि श्रीची लुडबुड ही नक्की सांगा। श्रीचा फोटो बघा, आवडला असेल तर एक लाईक नक्की